माझ्या आजार आणि ज्ञान या व्हिडिओ सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सध्या आपण मानसिक आजार या विषयांवरती आपण बोलत आहोत. आज आपण ताणतणाव, स्ट्रेस आणि अँक्झायटी किंवा चिंता याविषयी आपण थोडंसं जाणून घेणार आहोत. तुम्हाला कधी असं वाटतं का की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत डोकं कशाने तरी भरलेलं असतं, मनात सतत एक अनामिक भीती किंवा धाकधूक भरलेली असते, काम खूप आहेत पण काहीच सुचत नाही? जर याचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. आजच्या दगदगीच्या आयुष्यात स्ट्रेस आणि एन्झायटी हा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनलेला आहे. पण नेमका ताणतणाव आणि चिंता म्हणजे काय, हे डोक्यात कसं घर करतं आणि यातून बाहेर कसं पडायचं, हे आज आपण अतिशय सोप्या भाषेत समजून सांगणार आहोत. स्ट्रेस किंवा ताण आणि अँक्झायटी म्हणजे चिंता यामध्ये नेमका फरक काय आहे? स्ट्रेस किंवा ताण हा बाहेरच्या परिस्थितीमुळे येतो. उदाहरणार्थ कामाचा ताण, पैशांची अडचण किंवा एखाद्या कामात उशीर होणे. परिस्थिती बदलली की हा ताण कमी होऊन जातो. अँक्झायटी किंवा चिंता बाहेर काही नसतानाही मनात सतत भविष्याची भीती वाटत राहणे, अनुचित काहीतरी घडेल असा विचार करत राहणे, जे नाही त्याचा फक्त विचार करत राहणे म्हणजे चिंता किंवा याला आपण अँक्झायटी असं म्हणतो. तर या अँक्झायटी आणि स्ट्रेस याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो? सतत डोकेदुखी, छातीत धडधडणे, रात्री झोप न लागणे, विनाकारण राग येणे किंवा सतत थकवा जाणवणे ही याची लक्षणे आहेत. शरीर आणि मन एकमेकांशी जोडलेले आहेत. जास्त विचार केल्याने शरीरसुद्धा थकून जात असे. तर यातून बाहेर पडण्यासाठी आपण 5 सोपे आणि प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तर प्रथम उपाय आहे 1 मिनिटाचा दीर्घ श्वास, डीप ब्रीदिंग. जेव्हा जास्त ताण येईल तेव्हा डोळे बंद करून सखोल किंवा डीप श्वास घ्या आणि श्वास हळूच बाहेर सोडा. यामुळे मनाला त्वरित शांती मिळते. वर्तमान काळात जगणे, लिव्ह इन द प्रेझेंट. बहुतांश ताण हा भूतकाळातील चुका किंवा भविष्यातील भीतीमुळे आपल्याला असतो. त्यामुळे फक्त आजचा दिवस कसा चांगला जाईल, फक्त याचाच आपण सध्या विचार करायला पाहिजे. तर नको त्या गोष्टीचं नियंत्रण सोडून देणं फार चांगलं. जगातल्या प्रत्येक गोष्टीवर आपलं नियंत्रण असू शकत नाही. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यांचा विचार करणे थांबवा आणि जे आपल्या हातात आहे ती गोष्ट आपण कशी चांगली करू शकतो, फक्त याचाच विचार करायला पाहिजे. मन मोकळं करा किंवा टॉक टू समवन. मनातल्या गोष्टी दाबून ठेवू नका. विश्वासू व्यक्तीजवळ किंवा आपल्या मित्राजवळ मन मोकळं करा. अर्धे टेन्शन बोलल्यामुळे आपले फार वेळा कमी होऊन जाते. तर याच्यामध्ये 5वं आहे डिजिटल डिटॉक्स. सतत फोन, सोशल मीडिया आणि वाईट बातम्या वाचणे काही वेळा बंद करा. निसर्गाच्या सानिध्यात आपला वेळ घालवा. मित्रांनो, स्ट्रेस किंवा अँक्झायटी असणे म्हणजे तुम्ही कमजोर आहात असे अजिबात नाही. ही एक मानवी मनाची अवस्था आहे ज्याचा सतत सामना आपण योग्य सवयींनी नक्कीच करू शकतो. स्वतःवर विश्वास ठेवा. परिस्थिती बदलल्यावर वेळ बदलण्यास स्वतःला या परिस्थितीत सामना करण्यासाठी आपण मजबूत करायला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे अशा तुमच्या जवळच्या लोकांना नक्कीच शेअर करा. चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या, आनंदी रहा. नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद.